गाईज, तर आम्ही चाललोय आता शिवतरगडाला. वेदू आहे सोबत. वेदू हा चला. हे बघा, तिच्या फोनला चार्जिंग कमी असणार आहे म्हणून आम्ही पॉवर बँक पण घेतली आहे सोबत. वेदूला मोबाईलची भरपूर काळजी असते. चार्जिंग संपली तर, माऊलीचा ब्लॉग अर्धवट राहिला तर. चला तर आपण शिवतरगडाचा मस्त निसर्गरम्य वातावरण बघूया कसं आहे तर. आता हा इकडे बारसबागला जायचा रोड आणि आम्ही आता शिवतरगडकडे वळतोय. मस्त मज्जा येते ना तुला फिरायला नुसती? हो हो एवढंच पाहिजे तुला. इकडे ना वेदू, वेदू इकडे नाही का ते आम्ही इकडे लहानपणी आहे ना कपडे धुवायला यायचो. त्याला दुसऱ्यांना बोलायचो आम्ही ते मागे गेले त्याला. का इथं पुढे लांबीची नदी आहे, लहानपणी कपडे धुवायला यायचो. इथं तुझी मम्मा या नदीत पडली होती. डोक्याच्या इकडे पडली होती मम्मा तुझी. ती या नदीत इकडे इकडे या नदीत पडली होती मम्मा. चलो तेवढंच पाहिजे तुला. चलो भूर. मोबाईल ठेव. नाही ठेवणार. गाडी चालत तर मोबाईल नसतो बघायचा. मी मोबाईल थोडी ना बघतीये. ऐसी प्रीत लाडे रब्बा जैसे मोरे कदे होईना तेरे जान का पे भावने तुम्ही सोनिया. मस्त एंटरटेनमेंट आहे. मस्त आहे. कुठलं गाणं आहे तुम्हाला बोलायला? हेच कुठलं? ऐसी प्रीत लाडे रब्बा जैसी होरे कदे होईना, हे वालं. अशा सुंदर घनदाट जंगलातून आम्ही शिवतरगडला चाललोय. खूप सुंदर वातावरण आहे. आज ऊन आहे. मागील 2-3 दिवसात भरपूर कोकणात पाऊस झालाय आणि हे धबधबे ओसळत चाललेत. मस्त. हे बघ वेदू, दिसला का तुला धबधबा? पाणी कमी झालं आता. पाणी कमी झालंय. पावसाळ्यात तर अजूनच सुंदर वातावरण असतं इथलं. त्याच्याने माझा चुकून चेहरा काळा होईल म्हणून मी काढून टाकते. पण तुझं मेकअप करायचा नाही ना एवढा मग. हा, बघून मी माझा बघून माझ्यासारखा मेकअप येत नाही तर कशाला करते? आवडतो. आवडतो. पण आवडतो. म्हणजे पुरे हात काढले. करूया. नाही तुला तर राहिलेला रोड आता पूर्ण करू ना. बघ ना किती मस्त धबधबा आहे. जायचंय का तुला तिथे? एक्स्ट्रा कपडे नाही. हो का? एक्स्ट्रा कपडे नाही आणले. चल गाडी चालवते. चालू शिकव ना मला. फक्त माझे पाय नाही पुरत, बाकी मला शिकव. बाकी मला शिकव. महाड तालुक्यातील अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणजे शिवतरगड येथे आलोत. निसर्गाच्या कुशीत वसलेले हे सुंदर ठिकाण हिरवाई आणि अध्यात्म यासाठी ओळखलं जातं. शिवतरगडला सुंदर मठ असंही म्हटलं जातं. इथेच समर्थ रामदास स्वामी काही काळ वास्तव्यात होते आणि याच ठिकाणी त्यांनी आपल्या शिष्य कल्याण स्वामींना सांगून दासबोध या महान ग्रंथाची रचना केली. दासबोधाच्या सुरुवातीला समर्थ रामदास स्वामी म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केली आणि प्राप्त काय आहे. म्हणजे हा कोणता ग्रंथ आहे आणि तो ऐकल्याने माणसाला काय लाभ होतो असा प्रश्न श्रोत्यांच्या मनात निर्माण होतो. त्याचं उत्तर पुढे संपूर्ण दासबोधामध्ये दिलेलं आहे. असंही सांगितलं जातं की या परिसरात एकूण 8 गळी आहेत आणि त्यामधील शिवतरगड सर्वात प्रसिद्ध आहे. इथलं शांत वातावरण, डोंगर रांगा, हिरवाई आणि पावसाळ्यातील निसर्ग प्रत्येकाला वेगळाच अनुभव देतो. अरे बापरे,
मीच ते तुम्हीच ते काय करतोय हा? मम्मी पप्पा आणि तिघ पोरं. तुम्ही कशी 3 माकडं तसे ते 3 माकडं. चार आहेत काय पण ते काय करतायत? 5 जण आहेत. शेजारी नाली मग भेटायला हा गप्पा मारायला आली शेजारी. शेजारी नाणी काय काहीतरी शोधत आहे. मी कान साफ करते, ती गप्पा मारायला आली शेजारी. याला एकट्याला काय टाकलाय असा? ही त्यांची फॅमिली होती, तिथनं उठून इकडे आली. पडशील चल मी जाते बाय. अगं काय नाही करत ते. चल चल काहीच नाही करत. चल लवकर चल मी जाते. मला पण भीती वाटतीये. वेदू घाबरले वेदू आता येतच नाही. माकडं खूप आहेत वरती त्याच्यामुळे ती येत नाही खाली. ये ना लवकर ये लवकर. हे दगड नको मारू ताई दगड नको मारू. अरे काहीच करत नाहीत ते काहीच करत नाहीये तू. नाही हे तू मारू नको ते चिडतात मग मारू नको. मम्मा हा काय झालं वेदू? ते बघ माणसांसारखी आले तू बघ कशी जातात जातात ते माणसांना घाबरून जातात ते. तो माणूस आहे म्हणून तो आगाव आहे. फणस नेला फणस खाल्ला वाटतं. तो बघ त्याच्या डोक्यात बघ केवढं भरलंय. बापरे. पावसाळा का आवडतो तुला सांग? कारण मला खूप सारे सुट्ट्या भेटतात. ही बघ ही बघ खूप साऱ्या सुट्ट्या भेटतात म्हणून वेदूला आमचा पावसाळा खूप आवडतो. हात घालायचंय. जाता जाता आम्ही आता इथे थांबलोय मस्त आणि वातावरण गावडीला आहे. पण जाणार का मी? गावडीला आमच्या जवळच्या काकी राहतात तर आम्ही तिकडेही जाणार आहोत. वेदूला जायचंय ना. येस. कसं वाटलं तुला वेदू शिवतरगड? खूप मस्त. मला ते मंदिर पण खूप आवडलं. मस्त आहे ना. आणि हा. तिथली माकडं खूप मस्त आहेत. ती तुला भेटायला आली होती तुला ती माकडं हा पाणी पण आहेत जास्त करून. जास्त तुला भेटायला आली होती. ती तुझ्या अंगावर बसणार होते माहितीये का तुला. पण नाही ना बसले. मग तू एवढी घाबरत कशाला होती? मला वाटलं की इकडे तिकडे आले ना. हो का. आता आम्ही निघालोय परतीच्या दिशेने घरी. हॅलो तू नाही कातवडे. कातिवड्याला नाही आपण गावडीला जाणार आहेत गावडीच्या काकींकडे. तर आता आम्ही गावडीला चाललोय. आमच्या जवळच्या काकी तिथे राहतात तर आम्ही त्यांच्या घरी चाललोय. पैसे अरे ते ह्याचे कसले समजलं का? ठेव. नेहमी मोबाईलमध्येच नसतात पैसे ठेवायचे म्हणजे कॅश पण ठेवायचे असते. कधी कधी रेंज पण नसते. ठेव त्याच्यात. काय झालं ठेव. काय झालं? ठेव. कॅश पण ठेवायची. आठवण करायची मम्माला कॅश ठेवायची. हां खा तू. ये मग. काय आहेत का काकी घरात? काकींच्या घरी पोहोचलोय आम्ही पण काकीच नाही आहेत घरात आता. हा वेदू काकीच नाही आहेत. काकींनी जुनं घरातून जपून ठेवलंय. वेदू बघ पहिली कौलाची घरं होती पत्र्याची आणि स्लॅबची नव्हती. अच्छा जे आपण कौल चिकन बनवतो ते. कौल चिकन बनवतो मग ते नाही. हे कौलाचं घर होतं याच्याने घर थंड राहतं. पत्र्याच्याने गरम होतं. स्लॅब पत्र्याचे घर म्हणजे असताना ते तिथं ठेवलेत त्याचे. हां त्याला कौलाचं घर म्हणतात.
मी तुमच्या घरी आलोय आणि तुम्ही कुठे फिरताय? अगं फिरते ना मी इथं गेलो होतो कुठं? वाटेला. वाकीला? आम्ही सुतरगड वरनं आलो आता. हो काय? मग आम्ही वाकीला गेलो. वाकीला गेलो. दिसलं नसतं. विक्रम आला ना? हो विक्रम गाडीवर आलो नाही विक्रमने आले तिथे आमच्या गटाची मीटिंग होती ना तिथे थांबलो इथे कधी गेलो बे बाबू बाबू कुठे? तिकडे खेळा की नाही तुझ्यासोबत आहे काय? मम्मी आली होती दमला? तू दमलीस तू? मम्मी या दमल्या. लागते गाडी आणण्याची बघा कुठे फिरतोय तू? हा? कुठे फिरतोयस? डोरेमॉनची गाडी. काय खेळली का झालं तुला? हा? आमच्या आजी आता काय तुझं? काय काय तुझं? काय ग कुणाला? आजीला आपल्या अरे 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 तुझे काय काम आहे दिवसभर उचलायचं काय? आम्हाला काही काम नाही. मी असं मम्मा उचलायचं काय? आणि परत मांडलं नाही होत ना बरोबर का आजी बोलते. मला देतो? दे मी नेते. चल मला दे. दीदीला देतो. दर दीदी. मला? डायनासोर हे मला का? सगळे प्राणी आम्हाला देतोस का? आणि तुला काय ठेवतो? गाड्या गाड्या. चला चल. नाही नाही जा जा जा. बाय बाय कर मला. बाय कर मला बाय कर. बाय कर तुला बाय कर बाय. टाटा. बाय दे आता आम्ही घरी पोहोचलोय. मस्त शिवतरगड फिरलो. या जवळच्या काकींच्या घरी जाऊन आलो. दिवस तर मस्त गेला, पण यातून बऱ्याचशा गोष्टी अनुभवायला पण मिळाल्या. कारण शिवतरगड मस्त नैसर्गिक ठिकाणी ते ठिकाण आहे. तुम्ही जर कधी रायगडला आलात तर नक्की शिवतरगडला व्हिजिट करा. खूप सुंदर असं ठिकाण आहे ते. आणि तुमचा जर का कोकणात पावसाळी येण्याचा प्लॅन असेल तर नक्की शिवतरगडला जा, कारण खूप पावसाळ्यात ते खूपच सुंदर असतं. आणि येताना आम्ही जवळच्या काकींच्या घरी गेलो होतो. तिथे गेलो कारण आम्ही नेहमीच त्या काकींकडे जातो, पण आज स्पेशल गेलो कारण वेदूने जुने घरं पाहिले नव्हते. म्हणजे गावाला अजूनही आहेत, पण तितके नाही आहेत, तितके प्रॉपर जुने घरं नाही आहेत जितके आपण आपल्या लहान मुलांना किंवा येणाऱ्या पिढीला आपण दाखवू शकतो. कारण आपण आत्ता जरी बघितलं तरी गावं पण अशी डेव्हलप झालेली आहेत. म्हणजे प्रॉपर सिमेंटचे डबल मजली अशी घरं आहेत. तर त्यांचं घर तसं नव्हतं. त्यांचं घर खूप जुनं आहे, खूप जुन्या काळचं जातजमान घर आहे. तर ते आम्ही वेदूला दाखवलं की तिला कौलारू घर पण माहीत नव्हतं, तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तर असा होता आमचा अनुभव. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय.